नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सर्वांचं आपल्या सारे शिकूया या यूट्यूब चॅनेलवरती मी सचिन कोकणे सहर्ष स्वागत करतो। मित्रांनो, आपण आपल्या सामान्य विज्ञान या विषयातील प्रकरण क्रमांक 2 वनस्पती रचना व कार्ये अभ्यासत आहोत। मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण खूप महत्त्वाचा मुद्दा अभ्यासणार आहोत, तो म्हणजेच खोड आणि या खोडाची रचना कशा पद्धतीने आहे त्या संदर्भात आपल्याला अभ्यास करायचा आहे। तर पाहूया मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला म्हटलेलं आहे की रुजणाऱ्या बीजातील जमिनीच्या वर वाढणाऱ्या अंकुरापासून खोडाची वाढ जमिनीच्या वर होते। तर पहा मित्रांनो, ही खोडाची वाढ कशा पद्धतीने होते, तर जमिनीच्या वर वाढणाऱ्या अंकुरापासून खोडाची वाढ होते। म्हणजे अंकुराच्या वरती जर आपण विचार केला तर अंकुराच्या वरती काय असतं मित्रांनो, नेहमी खोड असतं, हे प्रत्येकाला माहीत असेल। अंकुर जसा जसा वाढतो तसतशी खोडाची लांबी वाढते। पहा मित्रांनो, आपण जर पाहिलं तर खोड हे मोठ्या प्रमाणावरती त्याची लांबी सुद्धा वाढते आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याची जाडी सुद्धा आपल्याला वाढताना दिसते। मित्रांनो, खोडावर पेरे, त्यालाच आपण नोड असे म्हणतात। मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं असेल तर अशा मध्यभागी पेर असतं खोडाच्या, त्यालाच नोड असे म्हणतात। ज्या ठिकाणी पेरे असतात तेथे पाने फुटतात। पहा मित्रांनो, या ठिकाणी जर पाहिलं असेल तुम्ही तर पेरे दाखवलेलं आहे आणि अशा पद्धतीने पान फुटल्याचं सुद्धा आपल्या समोर दिसत असेल। तर पुढे म्हटलेलं आहे, खोडाच्या 2 पेरांतील अंतराला कांडे, त्यालाच इंटर नोड असे म्हणतात। पहा मित्रांनो, कांडे तुम्ही जर पाहिलं असेल तर पेराच्या 2 टोकांमधील, आपण आता जर पेर पाहिलं तर या ठिकाणी आहे, या ठिकाणी आहे, तर त्याच्या 2 टोकांमधील जर पाहिलं म्हणजे या ठिकाणी जर असेल किंवा हे जे पेर आहे आणि हे पेर आहे, तर ह्या 2 टोकांमधील जो भाग असतो त्यालाच काय म्हणतात, इंटरनोड, त्यालाच कांडे असे म्हणतात। इंटरनोड म्हणजे त्या दोघांमध्ये असणारा खोडाच्या अग्रभागाला मुकुल असे म्हणतात। एक फांदी घेऊन आकृतीत दाखवल्याप्रमाणे त्यातील विविध भाग शोधा। पहा मित्रांनो, तुम्हाला या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे मुकुल, आता मुकुल त्यालाच आपण काय म्हणतो, बड असे म्हणतात। पहा मित्रांनो, काय म्हणतात, बड। या ठिकाणी जिथून काय होते, वनस्पतीच्या इतर घटकांची वाढ आपल्याला पाहायला भेटते, तो भाग असतो मित्रांनो मुकुल असतो, त्यालाच बड असे म्हणतात। पहा, तर आपल्याला एक फांदी घ्यायला सांगितलेली आहे आणि तिची पेर असेल किंवा त्याचे कांडे असेल याची आपल्याला लांबी घ्यायची आहे। तर तक्ता पूर्ण करा, परिसरातील इतर वनस्पतींच्याही खोडांची माहिती मिळवा। आता पहा मित्रांनो, जर आपण ऊस घेतला, ऊस, तर त्याची जाडी जर मित्रांनो आपण विचारात जर घेतली तर आपल्याला माहीत आहे की साधारणतः ऊस आणि त्याचं जर पेर घेतलं मित्रांनो, या ठिकाणी मध्यभागी पेर असतं। आता ऊसाची जाडी साधारणतः आपण सेंटीमीटरमध्ये जर घेतली किंवा पट्टीच्या सहाय्याने जर आपण घेतली तर साधारणतः एक 2 सेंटीमीटरच्या दरम्यान मित्रांनो आपल्याला ती पाहायला भेटते। 2 सेंटीमीटरच्या दरम्यान त्याची जाडी आपल्याला त्या ठिकाणी पाहायला भेटते। मग आपल्याला माहीत आहे की 1 सेंटीमीटर बरोबर किती असतं मित्रांनो, लक्षात घ्या, 10 मिलीमीटरच्या दरम्यान असतं। 1 सेंटीमीटर बरोबर किती असतं, 10 मिलीमीटर असतं। मग या ठिकाणी आपल्याला मिलीमीटरमध्ये विचारलंय। मग 1 सेंटीमीटर साधारणतः आपण ऊस जर घेतला, त्याची जर जाडी मोजली आपण त्याच्या पेराची, तर साधारणतः 2 सेंटीमीटर असेल किंवा जर जाड असेल ऊस तर मित्रांनो 3 सेंटीमीटर सुद्धा होऊ शकतो। मग साधारणतः जर आपण 2 सेंटीमीटर जर घेतलं, 1 सेंटीमीटर बरोबर किती असतं, 10 मिलीमीटर असतं। जर आपण साधारणतः ॲव्हरेजली 2 सेंटीमीटर जर त्याची जाडी पकडली तर आपल्याला ती या ठिकाणी मिळेल, या ठिकाणी जर 2 घेतलं तर या ठिकाणी किती होतील मित्रांनो, 20 मिलीमीटर। म्हणजे या ठिकाणी आपल्याला किती आन्सर येऊ शकतं, 20 mm येईल। त्यानंतर पहा मित्रांनो, साधारणतः आपण जर ऊसाच्या मधला जो भाग असतो तो म्हणजेच कांडे आणि त्याची लांबी, म्हणजे 2 पेरांमधलं जे अंतर असतं मित्रांनो, साधारणतः जर आपण सेंटीमीटरमध्ये जर घेतलं मित्रांनो तर कमीत कमी एक 10 सेंटीमीटरच्या दरम्यान त्या पेरामधलं अंतर असतं। साधारणतः एक 10 सेंटीमीटर म्हणजे 5 ते 10 सेंटीमीटरच्या दरम्यान त्याचं अंतर असतं। तुम्ही ऊस तर प्रत्येकाने स्वतः पाहिला असेल। मग साधारणतः जर आपण 7 सेंटीमीटर किंवा 10 सेंटीमीटर जर घेतलं किंवा 5 सेंटीमीटर जर घेतलं तर त्याचं रूपांतर मिलीमीटरमध्ये तेवढ्याच पद्धतीने तुम्हाला करावं लागेल। म्हणजे 1 सेंटीमीटर बरोबर किती असतं मित्रांनो, 10 मिलीमीटर। मग समजा 5 सेंटीमीटर समजा पेर असेल तर 5चं रूपांतर जर मिलीमीटरमध्ये करायचं म्हटलं तर 5 × 10 म्हणजे 50 मिलीमीटर या ठिकाणी तुमचं उत्तर येऊ शकतं। म्हणजे 50 मिलीमीटरसुद्धा येऊ शकतं, 70 पण येऊ शकतं, 80 पण येऊ शकतं, 90 पण येऊ शकतं।
कारण की त्या पेराची लांबी कशी असते मित्रांनो, प्रत्येक ठिकाणी कमी आणि जास्त सुद्धा असू शकते, त्याची लांबी ही फिक्स नसते मित्रांनो, लक्षात घ्या. त्यानंतर पहा मित्रांनो, मेथी तुमच्या समोर दिलेली आहे. आता मेथीचं जर आपण पाहिलं मित्रांनो, पेरे जर पाहिलं किंवा त्याचं पेर जर पाहिलं तर अतिशय नाजूक असतं मित्रांनो, अतिशय कमी प्रमाणामध्ये ते असतं. 1 सेंटीमीटर तर त्याचा विचारच होऊ शकत नाही, 1 सेंटीमीटर तर नसतंच कधी ते, पहा लक्षात घ्या. मग अशा वेळेसला मित्रांनो तुमच्या समोर असेल की त्याचं जर आपण पेर पाहिलं किंवा त्या ठिकाणी जर आपण ते विचारात जर घेतलं मित्रांनो, तर त्याचं अंतर खूप कमी असतं किंवा त्याची जाडीही खूप कमी असते. आणि ती जाडी मित्रांनो पहा, साधारणतः आपण जर विचारात घेतली 0.1 सेंटीमीटर, म्हणजे साधारणतः ती असू शकते 1 मिलीमीटरसुद्धा असू शकते. त्या ठिकाणी 0.1 सेंटीमीटरच्या दरम्यान जर असेल तर तिचं रूपांतर जर मिलीमीटरमध्ये गेलं मित्रांनो तर ती 1 मिलीमीटर होईल, म्हणजे 0.5 मिलीमीटर असेल किंवा 1 मिलीमीटर तिची जाडी असू शकते. त्यानंतर लांबीसुद्धा मित्रांनो जास्त नसते. आपल्याला माहिती आहे मेथीच्या भाजीमध्ये जी पेरं असतात किंवा ती जे कांडे असते, कांडे म्हणजे या ठिकाणी जर ही भाजी असेल तर या ठिकाणी हे जे पेर आहे, या ठिकाणी जर पेर आहे तर त्या 2 पेरांमधलं अंतर खूप कमी असतं. 1 सेंटीमीटरसुद्धा त्या ठिकाणी अंतर नसतं, साधारणतः एक अर्धा सेंटीमीटरचंच मित्रांनो ते अंतर असतं. मग त्याच्या तुलनेमध्ये जर आपण कंपॅरिझन जर केलं मित्रांनो, आपल्याला माहीत आहे की जर तेवढं जर घेतलं तर साधारणतः आपल्याला या ठिकाणी ॲन्सर किती भेटू शकतं, 5 mm एवढं ॲन्सर भेटू शकतं. किती भेटेल, 5 mm. जसं की आपल्याला माहीत आहे 1 सेंटीमीटर जर घेतलं तर 10 mm होतं. तेच जर आपण 0.5 सेंटीमीटर जर घेतलं, 0.5 सेंटीमीटर जर घेतलं तर ते किती mm होईल, 5 mm होईल. त्याचप्रमाणे आपण दुसरासुद्धा एखादा पार्ट घेऊ शकतो मित्रांनो. त्यानंतर त्याचं पानसुद्धा आपण घेऊ शकतो. या ठिकाणी काही वनस्पतीची खोडाचा अभ्यास केलेला आहे, मग त्याच्यामध्ये ऊस घेतला, मेथी घेतला. आता मेथीनंतर आपण मग एखादं दुसरं घेऊ शकतो, बाजरीचं घेऊ शकतो किंवा मक्याचं घेऊ शकतो. आता बाजरी आणि मक्याचा जर आपण विचार केला तर बाजरी आणि मक्याचं जर आपण त्या ठिकाणी पेर घेतलं मित्रांनो तर बाजरीचं साधारणतः 1 सेंटीमीटरच्या दरम्यान आपण त्याला विचारात घेऊ शकतो किंवा अर्धा सेंटीमीटर असेल. अर्धा सेंटीमीटर असेल तर त्याचं रूपांतर मिलीमीटरमध्ये जर करायचं म्हटलं तर त्या ठिकाणी या ठिकाणी उत्तर किती येऊ शकतं, 5 mm येऊ शकतो. म्हणजे या ठिकाणी जर बाजरी घेतली तर ओके. त्याचं रूपांतर जर कांडे किंवा त्या दोघांमधली जर आपण लांबी घेतली बाजरीच्या याच्यामध्ये तर बाजरी तुम्ही जर पाहिलं असेल तर त्याची जी पानं जिथं फुटलेली असतात मित्रांनो, पानं खूप जवळजवळ असतात, साधारणतः 2 ते 3 सेंटीमीटरच्या अंतरावरती असतात. साधारणतः जर 2 ते 3 सेंटीमीटरच्या अंतरावरती जर असेल, म्हणजे 2 सेंटीमीटर जर असेल मित्रांनो तर 2 सेंटीमीटरचं रूपांतर जर मिलीमीटरमध्ये करायचं तर साधारणतः किती येऊ शकतं, 20 येऊ शकतं. आता जी मुलं शेतकरी आहेत त्यांना बऱ्यापैकी माहीत असेल मकाच्या कणसामधलं अंतर किती आहे किंवा त्यांच्या पानांमधलं अंतर किती असतं. मका असेल, बाजरी असेल, हे घटक प्रत्यक्षात तुम्ही स्वतः पाहिलेलं असेल. मी सुद्धा एक शेतकऱ्यांचाच मुलगा असल्यामुळं मला चांगल्या प्रकारे माहीत आहे की कशा पद्धतीनं तर त्याची लांबी असते प्रत्येक घटकाची. याच्या प्रत्येक मेथीची लांबी किती असू शकते, ऊसाची लांबी किती असू शकते, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास मला चांगल्या प्रकारे आहे. म्हणजे या गोष्टी तुम्ही ज्या वेळेसला स्वतः प्रॅक्टिकली करता त्यावेळेसला तिथे स्वतः जाऊन घेता त्यावेळेसला आपल्या लक्षात येतं की कशा पद्धतीने ती लांबी, म्हणजे मी जी सांगितलेली उत्तरं ही फिक्स असतील असं नाही. कारण की प्रत्येक जर पाहिलं आपण तर ऊसाची लांबी ही प्रत्येक वेळेसला वेगळी असू शकते, त्याच्या पेराची लांबी वेगळी असू शकते, त्याच्या कांड्याची लांबी वेगळी असू शकते. त्याचप्रमाणे मेथीचं सुद्धा तशाच प्रमाणे आहे. मेथीमध्ये सुद्धा 2 प्रकार पडतात, एक मेथी असते, एक मेथा असतो. म्हणजे त्याच्यामध्ये सुद्धा त्याच्या लांबीमध्ये किंवा त्याच्या जाडीमध्ये काय असू शकतो, फरक असू शकतो मित्रांनो. म्हणजे अशा पद्धतीनं घटकसुद्धा आपण पाहू शकतो. आता पुढच्या बाजूला जर आपण गेलो तर आपल्याला पान या घटकाचा अभ्यास करायचा आहे. पर्ण म्हटलेला आहे पुढे तुमच्या समोर दिसत असेल तर त्यालाच लीफ असे म्हणतो. आपल्याला प्रत्येकाला माहीत असेल की पान म्हणजेच त्यालाच काय म्हणतात, लीफ असे म्हणतात. तर खोडाला पेराच्या जागी पाने असतात. सामान्यतः ती पातळ, पसरट आणि हिरव्या रंगाची असतात. पानाच्या पसरट भागाला पर्णपत्र असे म्हणतात. पहा मित्रांनो, हा जो पसरट भाग असतो या पसरट भागाला काय म्हणतात मित्रांनो, पर्णपत्र असे म्हणतात. म्हणजे हा संपूर्ण जो भाग आहे लीफ ब्लेड असे म्हणतात. हे ब्लेड सारखा काय असतो, हा आकार असतो. अशा पद्धतीने तुमच्या समोर दिसत असेल पहा, म्हणजे त्यालाच काय म्हणतात, पर्णपत्र असे म्हणतात. आपल्याला माहीत आहे पहा की पूर्वी ऋषीमुनी ज्या वेळेसला जेवण करायचे त्यावेळेसला किंवा पूर्वीचे लोक, अजूनही काही लोक अशा पद्धतीने पर्णपत्रांचा वापर करून
त्यावेळेस या घटकांवरती किंवा त्याच्यावरती अन्न अशा पद्धतीने वाढून घेऊन अन्नाचं भोजन करायचं पहा मित्रांनो. म्हणजे अशा पद्धतीनं पूर्वी करायचे, आताही काही ठिकाणी केलं जातं. ही प्रथा जुनी आहे. तर पहा मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्हाला पर्णपत्र दिसत असेल. त्यानंतर पर्णपत्राच्या कडेला जर आपण या ठिकाणी जर पाहिलं, ही जी कड असते मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल, तर त्याला म्हणतात पर्णधारा, त्यालाच लीफ मार्जिन असे म्हणतात. जसं की एखाद्या पुस्तकाची मार्जिन असते, मार्जिन म्हणजे शेवटची त्याची कडा असते, किंवा एखाद्या वहीची मार्जिन असते आपण त्याला म्हणतो, किंवा आपण एखादा निबंध लिहायचा आहे तर निबंध लिहित असताना आपण म्हणतो की त्या पानाला काय मारून घ्यायची आहे, मार्जिन मारायची. किंवा एखाद्या चित्रकलेच्या वहीवरती तुम्हाला काय काढायचं असतं, चित्र काढायचं असतं, तर त्याला आपण कॉर्नरनी जी बॉर्डर राखतो किंवा त्यालाच मार्जिन असे म्हणतो. मार्जिन म्हणजे काय असतं, एक साधारणतः काही सेंटीमीटर अंतर सोडून काय करतो आपण, ड्रॉ करत असतो. म्हणजे या ठिकाणी जर पाहिलं तर पानांचं रूपांतर अशा पद्धतीने आपल्याला ते पाहायला भेटतं पहा. त्यानंतर पहा मित्रांनो, त्यालाच पर्णधारा, त्यालाच लीफ मार्जिन असे म्हणतात. पुढे म्हटलेलं आहे, पर्णधारा या प्रामुख्याने सलग, खंडित किंवा दंतेरी असतात पहा. म्हणजे प्रामुख्याने कशा असतात, सलग असतात, खंडित असतात किंवा दंतेरी असतात असं आपण त्याला म्हणतो पहा. म्हणजे या ठिकाणी जर पाहिलं तर या सलग आहेत. त्यानंतर पुढं जर पाहिलं म्हणजे या पर्णधारा जर पाहिल्या तर या सलग आहेत पहा. अशा पद्धतीनं ह्या दंतेरी दिसतात. म्हणजे तुम्हाला पहा अशा पद्धतीनं हे पान दिसत आहे. म्हणजे अशा पद्धतीने दात जसे बाहेर पडतात अशा पद्धतीने हे, याला दंतेरी असे म्हणतात. दंतेरी म्हणजे एक प्रकारचं दाताचा कसा आपला आकार असतो, किंवा दात जशाप्रमाणे कमी आणि जास्त प्रमाणामध्ये असतात, म्हणजे अशा पद्धतीने मागे पुढे असतात, एका सरळ लाईनीमध्ये नसतात, तर त्याप्रमाणे या ठिकाणी दंतेरी आकारामध्ये म्हटलेलं आहे. त्यानंतर जर पाहिला पुढचा प्रकार जर खंडित असतो मित्रांनो, खंडित म्हणजे काय असतो, अशा पद्धतीने कमी जास्त असू शकतो. त्यालाच काय म्हणतात मित्रांनो, खंडित असे म्हणतात. काय म्हणतात, खंडित असे म्हणतात. आणि म्हणजे हे काय पाहिले आपण, त्याचे प्रकार पाहिले. म्हणजे सलग असतो, खंडित असतो किंवा दंतेरी असतो. हे तिन्ही प्रकार तुमच्या समोर या ठिकाणी लक्षात आलेले असतील पहा मित्रांनो. तर आता पुढचा पार्ट पाहूया याचा. तर पर्णपत्राच्या पुढच्या टोकाला पर्णाग्र, त्यालाच लीफ ॲपेक्स असे म्हणतात. म्हणजे तो शेवटचा भाग असतो मित्रांनो. तुम्ही जर दिसत असेल तुम्हाला आकृतीमध्ये, तर या ठिकाणी पर्णाग्र म्हटलेलं आहे. या ठिकाणी जर पाहिले तर पर्णाग्र म्हटलेलं आहे. त्याला लीफ ॲपेक्स म्हणजे शेवटचं टोक आपलं असं त्याला म्हणतो पहा. यात मुख्यतः निमुळते, टोकदार व गोलाकार असे प्रकार असतात. काही वनस्पतींच्या पानांना देठ असतात तर काही वनस्पतींच्या पानांना देठ नसतात. पर्णपत्राचा खोडाशी जोडलेला भाग म्हणजेच पर्णतल, लीफ बेस होय. काही पानांच्या पर्णतलापाशी छोटासा पानासारखा भाग दिसतो, त्याला उपपर्णे, स्टिप्युल्स म्हणतात. उपपर्णे सर्वच वनस्पतींमध्ये असतात पहा मित्रांनो. इथे जर पाहिलं आपण तर काही पानांच्या पर्णतलापाशी छोटासा पानासारखा भाग असतो. पर्णतल इथे जर पाहिलं तर पहा मित्रांनो तुम्हाला दिसत असेल, त्यालाच काय म्हणतात मित्रांनो, पर्णतल. त्याला लीफ बेस असे म्हणतात. म्हणजे पानाचे हे उपघटक असतात थोडक्यामध्ये आपण त्याला म्हणू शकतो. तर काही पानांच्या पर्णतलापाशी छोटासा पानासारखा भाग दिसतो, त्याला उपपर्णे असे म्हणतात पहा. या ठिकाणी जर पाहिलं तर हा पर्णतल असतो. म्हणजे तळ म्हणतो, ज्याप्रमाणे आपण तळ म्हणतो, आपल्या पायाचा ज्याप्रमाणे तळ असतो तसाच पानाचा सुद्धा या ठिकाणी पर्णतल म्हटलेला आहे. आणि त्याच्यावरती काही घटक असतात, त्याला उपपर्णे. उप म्हणजे काय, जसं कर्णधार असतो, उपकर्णधार असतो. म्हणजे कर्णधार हा मेन असतो आणि उपकर्णधार हा त्याच्यानंतरच्या. त्याचप्रमाणे हे मेन लीफ झालं, हे मेन लीफ आहे. आणि ही जी पानं आहेत ती उपपर्णे आहेत. म्हणजे हे पर्ण आहे आणि त्याची उपपर्णे खाली म्हटलेलं आहे, त्याला स्टिप्युल्स म्हणतात. उपपर्णे सर्वच वनस्पतींमध्ये असतात पहा. उपपर्णे जर पाहिलं आपण तर सर्वच वनस्पतींमध्ये आपल्याला ती पाहायला भेटतात पहा. काही वनस्पतींच्या पानांमध्ये एकच पर्णपत्र असून एकच मध्यशिर असते, अशा पानांना साधे पान म्हणतात. तर काही पानांमध्ये मुख्य शिरेभोवती पर्णपत्र असते. लहान लहान पर्णिकांमध्ये लीफ प्लेट विभागलेली असते, अशा पानांना संयुक्त पान म्हणतात. साधे पान व संयुक्त पान हे पानांचे मुख्य प्रकार आहेत पहा मित्रांनो. कोणकोणते आहेत, साधे पान म्हणतो आपण, संयुक्त पान असे म्हणतो. तर हे पानांचे काय आहेत मित्रांनो, मुख्य प्रकार या ठिकाणी पडतात. तर पुढे तुम्हाला त्याचा काही भाग दिलेला आहे, पानांचे कोणते कोणते प्रकार असू शकतात. तर तुमच्या समोर दिसत असेल मित्रांनो पहा, म्हटलेलं आहे निरीक्षण करा व चर्चा करा.
तर त्याच्यामध्ये काय काय दिलेलं आहे ते आता आपण काय करूया पाहून घेऊया. तर पहा या ठिकाणी गुलाब, कडुनिंब, कोथिंबीर, जास्वंद इत्यादींची छोटी फांदी घेऊन निरीक्षण करा. म्हणजे काय घ्यायला सांगितलं आहे तुम्हाला? गुलाब घ्यायला सांगितलं आहे, कडुनिंब घ्यायला सांगितलं आहे, कोथिंबीर घ्यायला सांगितलेली आहे आणि जास्वंद अशा पद्धतीने तुम्हाला घ्यायला सांगितलेले आहे. आणि त्यांच्या फांदींचं काय करायचं आहे मित्रांनो? निरीक्षण करायचं आहे. खोडांवरील पानांच्या मांडणीनुसार तिचे प्रामुख्याने एकांतरित, आवर्ती, सम्मुख, वर्तुळाकार असे प्रकार पडतात. तर आकारानुसार पर्णपत्रे प्रामुख्याने गोलाकार, हस्ताकार, तरफदार, लंबाकार अशा प्रकारचे आढळून येतात. म्हणजे एकांतरित जर पाहिलं तर अशा पद्धतीने असतात. त्यानंतर जर पाहिलं मित्रांनो तर दुसरा आहे आवर्ती, अशा पद्धतीने असतात. तिसरा प्रकार असतो सम्मुख, म्हणजे एकमेकांच्या समोर आपण त्याला म्हणतो सम्मुख असे म्हणतात. वर्तुळाकार जर पाहिलं तर मित्रांनो ही जर पानं पाहिली म्हणजे अशा पद्धतीने जर असेल तर अशा पद्धतीने ती गोलाकार असतात, अशा पद्धतीने गोलाकार असतात, म्हणून त्यांना काय म्हटलेलं आहे? वर्तुळाकार असे म्हटलेलं आहे. एकांतरित म्हणजे काय आहे? हे जर खाली आहे त्यानंतर वरती आहे, वरती आहे, वरती आहे, वरती आहे, अशा पद्धतीने तुम्हाला ते पाहायला भेटतं. आवर्ती, आता हे आवर्ती जसं पंखा असतो आपण त्याला म्हणतो त्या पद्धतीने पहा. जर पाहिलं तर या बाजूला 2 आहेत, त्याच्या अपोजिट बाजूला इकडे दिसतात, म्हणजे अशा पद्धतीने असतात. ही सम्मुख जर पाहिली तर या दोघं एकमेकांच्या बरोबर आहेत, एकमेकांच्या काय आहेत मित्रांनो? बरोबर आहेत. ही जर पाहिली तर कशी आहे? त्यांचा आकार जर पाहिला तर गोलाकार आहे, म्हणजे समोर जरी असली तरी ती गोलाकार गतीने काय होतात म्हणजे फिरताना आपल्याला दिसतात किंवा गोलाकार असल्याचं आपल्याला पाहायला भेटतं. पहा मित्रांनो, आता पुढे काय म्हटलेलं आहे? तुम्हाला आढळलेल्या वैशिष्ट्यपूर्ण पानाचे चित्र येथे काढा. म्हणजे तुम्हाला एखादं पान जर आवडलेलं असेल तर त्या पानाचं चित्र तुम्ही काढू शकता. मग ते कोणतंही असेल. एखादं एक्झाम्पल द्यायचं म्हटलं तुळशीचं पानसुद्धा तुम्ही अशा पद्धतीने काय करू शकता? ड्रॉ करू शकता. आणि मग ते कशा पद्धतीने असं तुळशीमध्ये त्याचंसुद्धा तुम्ही रचना करू शकता, जसं की या ठिकाणी दिलेलं आहे. म्हणजे तुम्हाला जशा पद्धतीने ड्रॉइंग करता येईल ते तुम्ही या ठिकाणी ड्रॉ करायचं आहे मित्रांनो. पहा आता पुढे पहा मित्रांनो, करून पहा असं म्हटलेलं आहे. तर एक पिंपळाचे व एक मक्याचे पान घ्या, दोन्ही पानांच्या पर्णपत्रांचे काळजीपूर्वक निरीक्षण करा. आता या ठिकाणी काय म्हटलेलं आहे? एक पिंपळाचं घेतलेलं आहे, दुसरं पान घेतलेलं आहे, मक्याचं घेतलेलं आहे. तर दोन्ही पानांच्या पर्णपत्रांचे काय करायला सांगितले आहे? निरीक्षण करायला सांगितलेलं आहे. पिंपळाच्या पर्णपत्राच्या मधोमध एक जाड शीर, त्यालाच वेन असे म्हणतात, या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल ही जाड शीर असते मित्रांनो. यामुळे मुख्य पर्णपत्र 2 भागांत विभागल्यासारखे दिसते. या मुख्य शिरेस उपशिरा फुटून त्याचे एक जाळेच तयार होते. तर मक्याच्या पर्णपत्राच्या सर्व शिरा या पर्णपत्राच्या खोडाला चिकटलेल्या भागापासून ते टोकापर्यंत अशा एकमेकांस समांतर असतात. आता या ठिकाणी जर पाहिलं मित्रांनो तर अशा पद्धतीने आहे, बरोबर. किंवा त्या ठिकाणी तर त्याच्या जर अशा शिरा जर पाहिल्या मित्रांनो तर अशा पद्धतीने आहे तुमच्या समोर दिसत असेल. तेच जर आपण या ठिकाणी जर पाहिलं तर हे अशा पद्धतीने एकमेकांना कशा आहे त्या समांतर दिसत असल्याचं तुमच्या समोर दिसत असेल. म्हणजेच काय मित्रांनो, एकमेकांना कशा असतात? त्या समांतर असतात. पिंपळाचे पर्णपत्र हे जाळीदार शिरा विन्यास त्यालाच रेटिक्युलेट व्हिनेशन असे म्हणतो. तर मक्याचे पर्णपत्र कसे असते? समांतर शिरा विन्यास त्यालाच पॅरलल असे म्हणतात. म्हणजे हे रेटिक्युलर असतं, जाळीदार असतं तुमच्यासमोर. पहा अशा पद्धतीने जाळी दिसत असेल. आणि हे जर पाहिलं तर हे एकमेकांना कसे असतात मित्रांनो? समांतर असतात, हे लक्षात घ्या. म्हणजेच पहा मित्रांनो, या ठिकाणी म्हटलेलं आहे परिसरातील आणखी काही झाडांच्या पानांचे काळजीपूर्वक निरीक्षण करून त्यांच्या पानांचा शिराविन्यास ओळखा. म्हणजे या ज्या शिरा दिसतात तुमच्यासमोर त्यांचं काय करायला सांगितलेलं आहे मित्रांनो? अभ्यास करायला सांगितलेला आहे. आता बाकीचे जे घटक आहेत मित्रांनो या ठिकाणी तुमच्यासमोर दिलेला असेल की वनस्पतींचे निरीक्षण करून तक्ता पूर्ण करा. पानाचा प्रकार कोणता आहे? मका असेल, कर्दळ असेल, पिंपळ असेल, रुई असेल तर पानाचा प्रकार कोणता असणार आहे? कर्दळाचा कोणता असणार आहे? या सर्व गोष्टींचा अभ्यास आपण आपल्या पुढच्या पार्टमध्ये मित्रांनो करणार आहे. तर सर्व माझ्या मित्रांना ऑल द बेस्ट. तुम्ही या चॅनेलवरती नवीन असाल मित्रांनो तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. नवनवीन व्हिडिओ अगदी डिटेल्डमध्ये आपण घेत आहोत, त्याचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल मित्रांनो. तुमच्या सर्व मित्रांना शेअर करा. तुम्ही जर शिक्षक असाल तर तुमच्या विद्यार्थ्यांना शेअर करा. तुम्ही विद्यार्थी असाल तर तुमच्या सर्व जवळच्या मित्रांना शेअर करा. तुमच्या शिक्षकांना शेअर करा. तर सर्वांना ऑल द बेस्ट. थँक्यू.